नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या बातम्या येतात त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न असतो. याचं कारण त्या बातम्या सनसनाटी माजवण्यासाठी जास्त वापरल्या जातात आणि कधी कधी तर बातमीच नसते, कंडी पिकवली जाते. आणि माझ्याच बाबतीत हा प्रकार 2-4 दिवसात घडलेला आहे की मला काय सांगायचं होतं, ऐकणाऱ्यांनी काय ऐकलं आणि सांगताना पुढे आणखीन काय सांगितलं, याच्यावरचा किस्सा मी तुम्हाला सांगितला. आज मी अशाच एका बातमीबद्दल बोलणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखीन एक धक्का, कोकणात धक्का वगैरे वगैरे. कोकणातले राजापूरचे उबाठा शिवसेनेचे आमदार राजन साळवी हे येत्या काही दिवसात उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आणि शिंदे गटामध्ये किंवा भाजपमध्ये दाखल होणार, इथपर्यंत बातमी आली. तर ती कशी येते हा विचार येतो. म्हणजे बातमी असं म्हटलं जातं इथपर्यंत ठीक असते, पण ज्या वेळेला ते भाजपमध्ये किंवा आणखी कोणाकडे जाणार असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा काही वेळेला सावधानता बाळगावी असं मला वाटतं. आणि यातल्या बातमीमध्ये सनसनाटी निर्माण करण्यात आली तरीही त्या व्यक्तीकडे लोकांच्या नजरा संशयाने बघायला लागतात आणि त्याचे दूरगामी परिणाम संभवत असतात, हे विसरता कामा नये. राजन साळवी हे दीर्घकाळ शिवसेनेत आहेत. सामान्य कार्यकर्ता असण्यापासून आमदार होण्यापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. आणि विसरलं नसाल तर मला या सगळ्या पत्रकारांना आठवण करून द्यावीशी वाटेल. 2.5-3 वर्षापूर्वी ज्या वेळेला महाराष्ट्रात सत्तांतर झालं, त्यावेळेला राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. तेव्हा महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले जे लॉयल आमदार होते, त्यापैकी राजन साळवी यांनाच विधानसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निवडणुकीला उभं करण्यात आलं होतं. तेव्हा राजन साळवी इतक्या सहजगत्या पक्ष सोडून निघून जातील का, तर ते याचा विचार करावा लागतो. आणि दुसरं कारण असे, मग अशी कारण, मग रवींद्र वायकर पण गेले. रवींद्र वायकर तर त्यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी या व्यवसायामध्ये भागीदार सुद्धा आहेत. इतके निकटवर्ती मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधले, आणि इतके असून सुद्धा रवींद्र वायकर अगर जाऊ शकतात, तर मग राजन साळवी का जाणार नाही? कारण राजन साळवींच्या मागे सुद्धा काय त्या आर्थिक गुन्हे शाखा वगैरे आहे, त्यांचा ससेमिरा लागलेला आहे. आणि मग हे सोपं झालेलं आहे की असा ससेमिरा लागला की तो उठतो आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडतो आणि तिकडे जातो, इकडे जातो. सगळे जातात असं नाही. आणि जायचं असेल तर आता त्याच्यासाठी वेळ उरलेली नाही, वेळ टळून गेलेली. राजन साळवी यांना पक्षांतर करायचं जरी असेल तरी त्यांनी ते निवडणुकांपूर्वी केलं असतं. आज ज्या वेळेला कोकणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं जवळजवळ नामोनिशाण संपले, फक्त नाव घेण्यापुरता भास्कर जाधव हा एकमेव आमदार बालेकिल्ला कोकणातून उबाठा शिवसेनेला निवडून आणता आला. बाकी त्यांना मजल मारता आली नाही. आणि किंबहुना त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी आहे की जिथून राजन साळवी आणि त्या आधीचे शिवसेनेचे आमदार हक्काने निवडून आले, आरामात निवडून आले, अशा राजापूर मतदारसंघामध्ये जे नाव फारसं परिचित नव्हतं, राजकारणात परिचित नव्हतं, असे मंत्री उदय सामंत यांचे बंधू, मला वाटते किरण सामंत, हे राजन साळवी यांचा पराभव करून निवडून आले. इतका दारुण पराभव आपल्या दीर्घकालीन मतदारसंघात झाल्यानंतर राजन साळवी व्यथित झाले असतील, निराश झाले असतील, कदाचित वैफल्यग्रस्त झाले असतील तर हरकत नाही. पण म्हणून तडकाफडकी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्या इतकी घाई त्यांना असेल का याचा विचार केला पाहिजे. कारण पक्षांतर वगैरे हे सहसा कुठलं तरी काहीतरी पद मिळणार असेल तर, किंवा तशी संधी असेल, निवडणुका होणार असतील, अशा वेळेला पक्षांतर प्रामुख्याने होतं. अन्यथा पक्षांतराची शक्यता फार कमी असते.
आता जर पुढची 4 वर्ष 5 वर्ष लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकाच होणार नसतील, तर अशा वेळी राजन साळवी हे शिंदे गटामध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन मिळवणार काय, हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. हा, पण याचा अर्थ ते निराश आणि हताश नसतील असा बिलकुल होत नाही. ज्या वेळेला अशी वेळ येते तेव्हा आपण पराभूत का झालो किंवा आपला पक्ष पराभूत का झाला याचा विचार अशा लोकांना करावा लागतो. कारण उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, संजय राऊत हे शिवसेनेचं टॉप नेतृत्व मानलं जातं. त्यांना एकेका घरामध्ये जाऊन, एकेका मतदारसंघाच्या गल्ली कुच्यामध्ये जाऊन, मोहल्ल्यामध्ये, गल्ली बोळामध्ये जाऊन मतं मागत फिरायला लागत नाही. ते काम सामान्य कार्यकर्ता करत असतो. आणि अगदी आमदार, नगरसेवक होणारे जे धडपडणारे स्थानिक नेते असतात त्यांना यासाठी अक्षरशः ढोर मेहनत करावी लागत असते. आपापल्या विभागातल्या मतदारांना वर्षानुवर्ष चुचकारत ठेवावं लागतं. लहान अडल्या नडल्या गोष्टीच्या वेळेला धावून जावं लागतं किंवा सकाळी सकाळी रात्री अपरात्री मतदार म्हणून जनता आपल्याकडे येते, त्यांच्या अडीअडचणी ऐकून घ्याव्या लागतात, त्यावर मार्ग शोधावे लागतात, उपाय शोधावे लागतात. आणि त्यातून कुठल्याही एका मतदारसंघाचा मतदाराचा बेस तयार होतो. त्या बळावर त्या विभागात त्या पक्षाची ताकद तयार होत असते. त्या ताकदीसाठी किती मेहनत खर्ची घालावी लागते हे राज्यव्यापी किंवा जिल्हाव्यापी निर्णय घेणारे जे वरिष्ठ नेते असतात त्यांना त्याचा अंदाज नसतो. उद्धव ठाकरे उठले आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून एक दिवस उठले आणि त्यांनी गेल्या वेळच्या विधानसभेच्या 2019च्या निकालानंतर मुख्यमंत्री व्हायला मिळतंय म्हणून धाडकन युती मोडली आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. पण ज्या वेळेला वरिष्ठ नेते किंवा पक्षाचा सर्वोच्च नेता असा निर्णय घेतो तेव्हा आपापल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, वॉर्डात, मतदारसंघात मतदार जो असतो, जागरूक मतदार असतो, तो तिथल्या स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवकाला जाब विचारत असतो. अजितदादा यांना गरज नसताना, बहुमतासाठी गरज नसताना महायुतीमध्ये आणलं गेल्यानंतर भाजपच्या सामान्य स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्या नेत्यांमध्ये कमालीचा, नाराजीचा सूर उमटलेला होता की अजितदादांना आणायची काय गरज होती. आम्ही आमच्या विभागामध्ये, आमच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर, नेत्यांबरोबर, स्थानिक नेत्यांबरोबर सातत्याने भांडत आणि वाद घालत बसलेले आहोत. हुज्जत झालेली आहे, डोकी फुटलेली आहेत, हाणामाऱ्या झालेल्या आहेत. आज आमचा किंवा त्यांचा उमेदवार असेल त्याचा एकमेकांनी एकत्र येऊन प्रचार तरी कसा करायचा ही त्या स्थानिक कार्यकर्त्यांची समस्या असते. वरिष्ठ पातळीवर नेते एकत्र फटाफट येतात, बसतात, हसतात, खिदळतात. पण ही गोष्ट गल्ली बोळामध्ये, गाव खेड्यामध्ये, मोहल्ल्यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये, एक कार्यकर्त्यांमध्ये एकमेकाविरुद्ध जे हेवे दावे असतात ते त्यातून मिटत नसतात. अनेकदा तर असं होतं की त्या गावातला एक गट एका पक्षात गेला की त्यांचा विरोधी गट दुसऱ्या विरोधी पक्षात दाखल होतो. मला एक गावाची गोष्ट माहिती आहे. 2 भाऊच एकमेकाविरुद्ध राजकारण करत होते. मी नावं सांगणार नाही. पण एक भाऊ हा काँग्रेस पक्षात गेला तेव्हा दुसरा भाऊ लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेला. जेव्हा दुसरा भाऊ काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षात गेला तेव्हा हा उठला आणि भाजपत गेला त्याचा दुसरा भाऊ. म्हणजे आपण एकमेकांची, त्यांची जी भाऊबंदकी आहे ती तिथे पक्षीय पातळीवर आणली गेली. ती पक्षीय पातळीवर आणली गेली. अशा 2 भावांना जसं एकत्र आणता येत नाही भाऊबंदकीमुळे, तीच गोष्ट त्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची असते. त्याला सामोरं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना जावं लागत नाही. अशा गोष्टींना सामोरं जाण्याची वेळ ही राजन साळवी सारख्या एका स्थानिक आमदाराला आणि त्याच्या निकटवर्तीयांवरती येत असते की आपला पराभव का झाला. आपण इतकी वर्ष इथे ढोर मेहनत केली, इथल्या लोकांचे प्रश्न सोडवलेत, मग किरण सामंताकडे आपले मतदार का गेले.
असा प्रश्न त्यांना पडतो. कारण किरण सामंतांनी त्या मतदारसंघामध्ये मोठं काम केलेलं नसेल, पण किरण सामंत ज्या पक्षात आहेत, शिंदे गटात आहेत, त्या शिंदे गटामध्ये गेलेले याच परिसरातले जे कार्यकर्ते शिवसैनिक असतील, त्यांच्यामुळे किरण सावंत विजयी होतात आणि राजन साळवी पराभूत होतात. आणि त्याचं मग एक नैराश्य, वैफल्य हे राजन साळवी यांना सतावत असतं, त्रास देत असतं, मनस्ताप देत असतं, की काय झालं की मी एवढी 10 वर्ष काम केलं आणि आज मला तोच मतदार नाकारतो, ज्याने मला 10 वर्ष 15 वर्ष आमदार केलं. आणि त्याला जेव्हा असं आत्मपरीक्षण सुरू होतं, तेव्हा मग राजन साळवी किंवा तत्सम कार्यकर्ते असतात, आमदार माजी आजी असतात, त्यांच्या डोक्यात एक येतं की मी माझ्या मतदारसंघात काही चूक केलेली नाही, पण माझ्या पक्षाने जी चूक केली त्याची किंमत मला मोजायला लागली. आता उदाहरणार्थ तुम्हाला आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस 14 नंतर मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी कोकणातल्या आणि पर्टिक्युलरली मला वाटते राजन साळवी यांच्या मतदारसंघात असलेल्या नाणार या गावामध्ये तो रासायनिक प्रकल्प आणायचा ठरवला होता. पण त्या प्रकल्पाला अनेक स्वयंसेवी संस्थांनी कडाडून विरोध केला आणि भाजप विरोधी राजकारण करायचं, पण भाजपबरोबर सत्तेत बसायचं, असं राजकारण उद्धव ठाकरेंनी 2014 पासूनच सुरू केलेलं होतं. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी असतानाही अखंड शिवसेनेत उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला अगदी सडकून विरोध सुरू केला, जो मतदारसंघ तुमच्या राजन साळवींचा होता. हे सगळं आंदोलन बहुतांशी बघितलं तर त्या परिसरातल्या गावकरी आणि गाववाल्यांपेक्षा बाहेरून आलेल्या स्वयंसेवी संस्था, त्यांचे कार्यकर्ते आणि वगैरे वगैरे लोकांचं होतं. पण त्यामुळे त्यात आपल्या वरिष्ठ नेत्यांनी, आपल्या पक्ष प्रमुखांनी एक निर्णय घेतलाय, तर ती पक्षाची भूमिका म्हणून तिथल्या गावकऱ्यांच्या भावना बाजूला टाकून किंवा लाथाडून राजन साळवी सारख्या स्थानिक आमदाराला आणि नेत्याला पक्षात राहायचं, तर मग धोरणात्मक बाजू म्हणून मतदाराला, गावकऱ्यांना नाराज करणारी भूमिका स्वीकारायला लागते. नाणार असो किंवा बारसू वगैरे काय जे असतील प्रकल्प, मी त्याच्या तपशिलात जात नाही, पण अशा प्रकल्पाला मुंबईत बसून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना विरोध करते, तेव्हा त्यांनी राजन साळवी यांना किती विश्वासात घेतलं होतं हा प्रश्न येतो. माझ्याकडे जी मी वाचलेली माहिती आहे किंवा ऐकलेल्या गोष्टी आहेत त्यानुसार नाणार प्रकल्पाला खुद्द राजन साळवी यांचा तितका कडाडून विरोध नव्हता. उलट राजन साळवी हे अशा कुठल्या तरी मोठ्या प्रकल्पाला आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी उत्सुकच होते, पण पक्षाने एक भूमिका घेतल्यानंतर त्यांना आपल्या मनाविरुद्ध पक्षीय भूमिकेला चिकटून राहावं लागलं, त्या पक्षाच्या भूमिकेचं अनुकरण करावं लागलं आणि मग त्यामध्ये मतदार दुखवायचा की पक्ष प्रमुख दुखवायचा, अशी द्विधा मनस्थिती त्या स्थानिक आमदाराची किंवा नेत्याची होत असते. आणि इथेच गडबड होते सगळी, की मुंबईत बसलेले उद्धव ठाकरे किंवा तत्सम वेगवेगळ्या पक्षाचे जे मुंबईत किंवा राजधानीत बसलेले नेते असतात, त्यांना ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये, गल्ली मोहल्ल्यामध्ये आपला कार्यकर्ता कुठल्या परिस्थितीमध्ये मशागत करून जनमानस आपल्या पक्षाकडे आणतो त्याची कल्पना नसते किंवा पर्वा नसते. आणि त्यामुळेच पक्षाची धोरणं ठरवताना एखाद्या किंवा काही मतदारसंघामध्ये वरिष्ठ नेते आपल्या पक्षाच्या नेत्यांचा बळी देऊन टाकतात. एक आणखी उदाहरण तुम्हाला सांगतो. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा 2 पोटनिवडणुका झाल्या. एक पोटनिवडणूक होती तुमच्या नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर बिलोली या विधानसभा मतदारसंघाची, कारण तिथला काँग्रेसचा आमदार करोना काळामध्ये मरण पावला होता. तीच गोष्ट
कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघाची होती. या दोन्ही ठिकाणी 2019 मध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. पण तत्पूर्वी दोनदा किंवा तीनदा या दोनही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. मला वाटतं राजेश क्षीरसागर कोल्हापूर आणि सुरेश साबणे सुभाष साबणे हे देगलूर बिलोलीचे दोनदा किंवा तीनदा आमदार होते. पण 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि काँग्रेसने ती जागा जिंकली. पण महाविकास आघाडी बनवल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून मृत झालेल्या आमदाराची जागा त्याच्या पक्षाला सोडणं उद्धव ठाकरेंना भाग होतं. पण त्यासाठी त्या विभागातल्या शिवसेनेचा जो इच्छुक असतो किंवा आमदार असतो ज्याने तो मतदारसंघ मशागत करून वाढवलेला असतो त्याचं नुकसान होतं. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं धोरण काय तर मुख्यमंत्री पद टिकवणं. म्हणजे उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्री पद टिकवायचं होतं. त्यासाठी शिवसेनेचा संघटनात्मक तोटा झाला किंवा हानी झाली तरी पर्वा नव्हती. आणि म्हणून मग त्यावेळेला देगलूर बिलोलीतून आपल्याला पोटनिवडणूक लढवायची असा हट्ट साबणे यांनी धरला होता. पण त्याला उद्धव ठाकरे यांनी साफ नकार दिल्यानंतर सुभाष साबणे यांनी भाजपत प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत ते भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभा लढले. आणि इथे गोष्ट लक्षात येते की ते हरले. पण तिथून मला वाटते अंतापूरकर नावाचे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. यावेळेला तेच अंतापूरकर अशोक चव्हाण यांच्याबरोबर भाजपमध्ये आले आणि भाजपचे आमदार झाले. मधल्यामध्ये बिचारा सुभाष साबणे हा शिवसेनेचा उमेदवार मारला गेला. भाजपमध्ये येऊनही त्याचा बळी गेलाय आणि शिवसेनेत असताना सुद्धा बळी गेला. तीच गोष्ट कोल्हापूर उत्तरच्या राजेश क्षीरसागर यांची आहे. यावेळेला क्षीरसागर हे निवडून आले. सांगायचा हेतू असा की राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार अशा बातम्या आपण देतो तेव्हा राजन साळवी नावाची व्यक्ती त्या मतदारसंघामध्ये कधीपासून राजकारण करते, त्यांनी किती मेहनत घेऊन ज्या पक्षामध्ये असतील तो पक्ष वाढवलाय याचा बातम्या देणारे विचार सुद्धा करत नाही. अनेक वर्ष एक नेता एक कार्यकर्ता आपल्या मतदारसंघाची मशागत करत असतो. कधीतरी निवडणूक येईल आणि तेव्हा ह्या लोकांची मतं मिळाली पाहिजेत म्हणून त्या अंधारत गोंजारत असतो तिथल्या जनतेला. आणि तरीही जेव्हा एक दोनदा जिंकून तिसऱ्यांदा पराभव पदरी येतो तेव्हा त्या राजन साळवी सारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यातलं नैराश्य आणि वैफल्य हे बातमी देण्यापूर्वी समजून घेतलं. त्याचा बळी कुठे गेला, त्याची कोंडी कुठे झाली. पक्षाच्या वरिष्ठांनी निर्णय घेतलाय नाणार किंवा ह्याच्या विरोधात म्हणून पक्षाची भूमिका पकडायची, कारण पक्षाचा नेता हा तिकीट देत असतो. पण त्यासाठी स्थानिक पातळीवरच्या मतदाराची नाराजी ओढवली तर ती करावी लागते. म्हणजे पक्षात राहायचं की मतदारांचं राहायचं ही द्विधा मनस्थिती राजन साळवी सारख्या कार्यकर्त्याची होत असते. आणि याचा सगळा विचार सारासार न करता जेव्हा राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशा बातम्या रंगवल्या आणि दिल्या जातात तेव्हा आपण त्या माणसावर अन्याय करतोय याचंही भान पत्रकाराने बातमीदाराने ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. कारण तुमच्यासाठी एक सनसनाटी एक दिवसाचा बातमीपुरता विषय असतो, पण त्याच्यासाठी त्याने आयुष्यभर कमावलेली जी मेहनत असते, प्रतिष्ठा असते, विश्वासार्हता असते त्याचा विषय असतो. बातमी देणाऱ्याला फक्त सनसनाटी वाजवायची असते, ठाकरेंना धक्का, कोकणात धक्का. पण या धक्क्यामध्ये तुम्ही ज्याचा दगड फेकण्यासारखा वापर करता त्या राजन साळवीची अवस्था काय होते या बातम्यामुळे, त्याला किती खुलासे का देत फिरायला लावायचा याचा आपण विचारच नाही का करायचा. मला असं वाटतं की पत्रकारिता जी विश्वासार्हता गमावत चाललेली आहे
ती पुनर्स्थापित करायची असतील तर अशा बातम्या देण्यापूर्वी सनसनाटी माजवणं महत्वाचं नाही, तर समाजाचं प्रबोधन करण्यासाठी पत्रकारिता असते. याचा विचार जेव्हा लोक करायला लागतील तेव्हा मग अशा बातम्यांना थोडा लगाम लावला जाऊ शकेल. कारण तो आवश्यक पण आहे. समाजाचा व्यवस्थांवर, समाजातल्या संस्थांवर आणि एकूण जी काय रचना आहे त्याच्यावरचा विश्वास वाढायला मदत केली पाहिजे. कारण ती व्यवस्था म्हणजेच समाज जीवनातली सुरक्षा असते. जेव्हा लोकांमध्ये परस्पराविषयी संशयाची वृत्ती वाढत जाते तेव्हा संशय एकमेकांबद्दल करताना संशयाचा एक जिन्सीपणा हा सैल पडत जातो आणि त्यातून समाज किंवा एखादं राष्ट्र आणि एखादं राज्य विस्कळीत व्हायला लागतं आणि अशा बातम्यांमधून त्याला आधार मिळत असतो. अशी बातमी देण्यापूर्वी राजन साळवी यांना विचारलं गेलं असतं तर मला वाटतं अधिक बरं झालं असतं. नंतर त्यांनी खुलासा करण्यापेक्षा व अशी अशी वदंत आहे, तुमचं म्हणणं काय आहे. आणि दुसरी गोष्ट, परिस्थितीचा विचार करा. निवडणुका राजन साळवी ज्या निवडणुका लढवू इच्छितो किंवा लढवत आला तशी निवडणूक जर दृष्टीच्या टप्प्यात सुद्धा नाहीये तर अशा वेळेला हा माणूस आत्ता पक्ष कशाला सोडेल. आणि ज्या पक्षामध्ये तो जाऊ इच्छितो त्या पक्षामध्ये त्याच्या भल्यासाठी काय सोय आहे की नाही, त्याला मिळण्यासारखं काही आहे की नाही, व्यक्तिगत लाभ तरी आहे का हे सुद्धा बघावं लागतं. नसेल तर अशा बातम्या देताना थोडा स्वतःला संयम ठेवला पाहिजे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.